You are welcome, my dear student. Now we are going to take figures of speech metaphor. Metaphor म्हणजे रूपक अलंकार. An imaginative expression that refers to something as an another person or thing. It implies that the person or things has quality of that other person or thing. The two words as or like are not used in a metaphor. परंतु मेटॅफर म्हणजे रूपक अलंकार. रूपक अलंकारामध्ये ॲज आणि लाईक म्हणजे च्या प्रमाणे असे शब्द वापरले जात नाही. त्याची मराठीत पण व्याख्या लिहून घ्या. रूपक अलंकार लिहून घ्या व्याख्या. दोन वस्तू एकरूप किंवा अभिन्न असल्याचे वर्णन जेथे केलेले असते. दोन वस्तू किंवा व्यक्ती एकरूप किंवा अभिन्न असल्याचे वर्णन जेथे केले जाते तेथे रूपक अलंकार होतो. ही झाली मराठीत व्याख्या. आता बघा, द चाइल्ड वॉज अ फाउंटेन ऑफ जॉय. हे त्याचं उदाहरण आहे. टू देम ही जेम द मँगो इज द किंग ऑफ फ्रूट. फळांचा राजा आंबा. हे त्याची काय झाले, मेटॅफरची उदाहरणं झाली. आता मॉडेल ऑक्झिलरीज बघा. मॉडेल ऑक्झिलरी दॅट इज हेल्पिंग वर्ग. याच्या अगोदर आपण ते घेतलेलं आहे. द मॉडेल ऑक्झिलरीज आर कॅन, मे, शॅल, विल, कुड, माइट, should, would, must, ought to, used to, need and dare. These are called model auxiliary. आता मॉडेल ऑक्झिलरी, आता बघा, कॅनचा भूतकाळ कुड, मेचा भूतकाळ माईट, त्याच्यानंतर शॅलचा भूतकाळ शूड, विलचा भूतकाळ वूड असे दिलेली. त्याच्यामुळे लक्षात ठेवायला ती सोपी. ought to, used to, need आणि dare. We do not use to before a model. We do not use to बिफोर अ मॉडेल. मॉडेल ऑक्झिलरी वर्बच्या पूर्वी टू हे प्रेपोजिशन वापरत नाही. मॉडेल ऑक्झिलरीच्या पूर्वी टू हे प्रेपोजिशन वापरत नाही. वी डू नॉट ॲड ईडी ऑर आय एन जी टू अ मॉडेल ऑक्झिलरी. मॉडेल ऑक्झिलरी जर आपण वापरला तर क्रियापदाचं भूतकाळी रूप वापरलं जात नाही किंवा आय एन जी फॉर्म ऑफ सुद्धा वापरला जात नाही. टू वापरला जात नाही. मॉडेल ऑक्झिलरीच्या पूर्वी टू वापरला जात नाही. मॉडेल ऑक्झिलरी आलं की त्याचा म्हणजे कॅन आलं तर भूतकाळ होत नाही. त्याच्यानंतर बिलचा भूतकाळ उड झाला, क्रियापदाचा भूतकाळ होत नाही किंवा त्याला आय एन जी लागत नाही. वी कॅन फॉर्म क्वेश्चन्स अँड निगेटिव्ह सेंटेन्सेस युजिंग मॉडेल ऑक्झिलरी. आपण प्रश्नार्थक वाक्य किंवा नकारार्थी वाक्याचा उपयोग करून वाक्य रचना करू शकतो. विदाउट युजिंग द ऑक्झिलरीज बी, हॅव ऑर डू. एक्झाम्पल, कॅन यू स्विम. आता मॉडेल आता कॅन यू कुठं टू आलाय का नाही. स्विमला ईडी प्रत्यय लागलाय का नाही. आय एन जी प्रत्यय लागलाय का नाही. म्हणजे हे लक्षात ठेवायचं. कॅन यू स्विम, तू पोहू शकतो का. मे आय ड्रिंक, कॅन इज युज्ड फॉर पॉसिबिलिटी अँड मे इज युज्ड फॉर परमिशन. समटाइम्स कॅन इज ऑल्सो युज्ड फॉर परमिशन ॲज वेल ॲज पॉसिबिलिटी. हे लक्षात घ्या. पण मे इज युज्ड फॉर परमिशन ओनली. मे ह्या मॉडेल ऑक्झिलरीचा उपयोग फक्त परवानगी घेण्यासाठीच केला जातो. मे आय कम इन सर, येस ऑर नॉट. याचं उत्तर येतं येस किंवा नो ने. मे आय ड्रिंक वॉटर, मी पाणी पिऊ शकतो का. मस्ट बी कंप्लेन, तक्रार झालीच पाहिजे. ही कॅनॉट जेम, नकारार्थी वाक्य. नकारार्थी शब्द त्याच्या कॅनॉट हा शब्द बघा, बरेच विद्यार्थी काय करतात, कॅनॉट हा शब्द असा लिहायचा आहे. दोन्ही एनमध्ये गॅप नको. दोन्ही एनमध्ये गॅप जर असेल तर कॅन आणि नॉट हे चुकीचं होईल. कॅन नॉट असं नाही वाच, कॅनॉट, कॅन नॉट असं वापरायचं, गॅप टाकून वाचायचं. डोंट गिव्ह स्पेस बिटवीन कॅन अँड नॉट. कॅनॉट सलग शब्द लिहायचा तो. कॅन नॉट, ही कॅनॉट जम्प हाय, तो उंच उडी मारू शकत नाही. बरोबर आहे. आलं लक्षात. हाय, यू मस्ट नॉट क्राय.
तू रडलं नाही पाहिजे. मस्ट इज युज्ड फॉर कंपल्शन ऑर नेसेसिटी. मॉडेल ऑक्झिलरीज आर युज्ड फॉर डिफरंट पर्पजेस. फॉर एक्झाम्पल, कॅन इज युज्ड फॉर पॉसिबिलिटी ॲज वेल ॲज परमिशन. मे इज युज्ड फॉर परमिशन. मस्ट इज युज्ड फॉर नेसेसिटी, कंपल्शन. यू मस्ट गो देअर. तू तिथे गेलाच पाहिजे. यू मस्ट डू दॅट. ते तू केलंच पाहिजे, मीन्स कंपल्शन. आलं लक्षात. आणि शुड इज युज्ड फॉर परमिशन. यू शुड नॉट डू दॅट मीन्स प्लीज डू नॉट डू दॅट. हे लक्षात घ्या. ऑट टू इज युज्ड फॉर नेसेसिटी. हां, हे लक्षात घ्या. यू मस्ट नॉट क्राय. वन मे नॉट लाईक इट. कदाचित ते एखाद्याला आवडलं नसेल. अ मॉडेल ऑक्झिलरी इज ऑलवेज फॉलोड बाय इन्फिनिटिव्ह. आणि मॉडेल ऑक्झिलरी आल्यानंतर क्रियापदाचं रूप जसेच्या तसं येतं, इन्फिनिटिव्ह. फॉर एक्झाम्पल, कॅन सिंग क्रियापदाचा भूतकाळ झालाय का? नाही. कॅन सिंग, मे गो, शॅल राईट. म्हणजे व्हेनेवर मॉडेल ऑक्झिलरी इज युज्ड, व्हेनेवर मॉडेल ऑक्झिलरी इज युज्ड, इन्फिनिटिव्ह ऑर व्हॉट वी कॉल इन अदर वर्ड फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब इज जनरली युज्ड. त्याचा भूतकाळ होत नाही, तर ते मूळ क्रियापदाचं मूळ रूप वापरलं जातं. व्हॉट वी कॉल इन अदर वर्ड V1. हे बघा, सिंग, सॉंग, सन. म्हणजे कॅन सिंग, मे गो, शॅल राईट, ETC. सी ऑक्झिलरी अँड मॉडेल ऑक्झिलरी आपण ते सगळे घेतलेले आहे. कलेक्ट एक्झाम्पल ऑफ सेंटेन्सेस वेअर मॉडेल ऑक्झिलरीज आर यूज. ज्या ठिकाणी मॉडेल ऑक्झिलरीचा उपयोग केला जातो अशी वाक्य करा आणि ट्रान्सलेट देम इन टू युअर मदर टंग. आणि काय करायचं, तुम्हाला त्याचं भाषांतर करायचं आहे. कीपिंग इन माइंड द कॉन्टेक्स्ट इन विच दे आर यूज. फॉर एक्झाम्पल, नाउन, अ वर्ड दॅट इज युज्ड टू नेम. आता या ठिकाणी नाम आपण कुठे घेणार आहोत, इथे प्रायमरी इंट्रोडक्शन घेऊ आणि आता पार्ट्स ऑफ स्पीच म्हणून घेऊ. मग नाम, नामाचे प्रकार, हे सगळे घेणार आहोत. आता फक्त प्रायमरी इंट्रोडक्शन आपण करणार आहोत. नाऊन म्हणजे काय? व्यक्तीला, वस्तूला दिलेलं नाव, ओळखण्याची खूण म्हणजे नाव. नामाचे प्रकार आपण याच्यामध्ये पाहणार होतो. अ वर्ड दॅट इज युज्ड टू नेम अ पर्सन. फॉर एक्झाम्पल, रोहन. देअर आर मेनी बॉईज. पण बॉईज हा कसा वर्ड आहे? रिप्रेझेंटेटिव्ह. गर्ल हा रिप्रेझेंटेटिव्ह वर्ड आहे. टीचर हा रिप्रेझेंटेटिव्ह वर्ड आहे. बर्ड हा रिप्रेझेंटेटिव्ह वर्ड आहे. पण कोणता पक्षी? मग तो खंड्या पक्षी का, पिकॉक का? लक्षात आलं. मग रोहन, रेश्मा, ॲज ऑल्सो गर्ल, डॉक्टर, स्टुडंट आले बघा. स्टुडंट कोणता विद्यार्थी, मग त्याचं नाव का? कोणत्या विद्यार्थ्याने? हू ऑलवेज मेक्स नॉईस इन द क्लास, स्टुडंट. मग कोणता स्टुडंट? तो स्टुडंट. म्हणजे तो म्हणजे अमुकी एक विशेष तो विद्यार्थी. आलं लक्षात. ॲन ॲनिमल, काऊ. कोणती गाय? तिला सुद्धा नाव. कपिला गाय का कोणती? गायीचे वेगवेगळे, प्राण्यांची सुद्धा आपण नाव देतो. हेअर, HARE, हेअर म्हणजे या ठिकाणी रॅबिट, ससा. हेअर, HARE, हेअर, HARE, हेअर आणि HAIR, हेअर. सेम साऊंड, डिफरंट मिनिंग अँड डिफरंट स्पेलिंग. होमोफोन्स, व्हॉट वी कॉल इन अदर वर्ड, होमोफोन्स आपण त्याला म्हणतो. हे आपल्याला परीक्षेला विचारले जातात. अ प्लेस, आता मुंबई, प्लेस ठिकाणदर्शक नाम आहे. मुंबई ठिकाण आहे आणि देर आर मेनी प्लेसेस इन द वर्ल्ड. पण कोणतं ठिकाण? मुंबई, पुणे का नागपूर, त्याचे नाव आहे. म्हणजे गावातला दिलेलं नाव, वाडीला दिलेलं नाव, व्यक्तीला दिलेलं नाव, वस्तूला, इथे एक गाव आहे, मग त्याचं नाव काय? व्हॉट इज इट्स नेम? त्याचं नाव काय आहे? अ थिंग, मग वस्तू. फॉर एक्झाम्पल, टेबल, हाऊस, मिल्क अँड आयडिया. आता आयडिया म्हणजे काय? क्वालिटी. फॉर एक्झाम्पल, अँगर, करेज, ETC. द नेम्स गिवन टू पर्टिक्युलर पर्सन ऑर प्लेसेस आर नाउन ॲज प्रॉपर नाउन. व्यक्तीला, वस्तूला किंवा शहराच्या, गावाच्या नावाला दिलेले नाव आहे त्याला म्हणतात प्रॉपर नाउन. ते नामाचे प्रकार आपण प्रॉपर नाउन म्हणजे व्यक्तीला, वस्तूला दिलेलं नाव. प्रॉपर नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, ते नामाचे प्रकार आपण पडू. एक्झाम्पल, आनंद, नागपूर आणि नर्मदा. एखाद्या नदीला देअर आर मेनी रिव्हर.
कोणती नदी? नर्मदा, गोदावरी, कावेरी, सिंधू, सरस्वती, यमुना, शरयू, and there are many rivers. आलं लक्षात? त्याला प्रॉपर नाउन म्हणतात. द रेस्ट आर कॉमन नाउन्स. एक्झाम्पल बॉय. आता कॉमन नाउन समूहवाचक नाम सामान्य बॉय, सिटी, रिव्हर, बुक. मी तुम्हाला सांगितले हे काय रिप्रेझेंटेटिव्ह नाउन वाटू हे प्रतिनिधित्व कर. बॉय पण कोणता बॉय? तो मुलगा, अमोल. आलं लक्षात? सिटी कोणती सिटी? पुणा सिटी, पुणा शहर. रिव्हर कोणती रिव्हर? गोदावरी रिव्हर का गंगा रिव्हर का अजून कोणती? गिरणा रिव्हर. बुक पुस्तक कोणतं पुस्तक? इंग्लिशचं पुस्तक, स्टोरी बुक किंवा काय असून असेल ते. कॉमन नाउन्स कॅन बी फर्दर क्लासिफाईड इन टू कॉन्क्रीट अँड ॲबस्ट्रॅक्ट नाउन. ते नामाचे प्रकार आपण पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये पाहणार. व्हॉट इज बाय कॉन्क्रीट नाउन, ॲबस्ट्रॅक्ट नाउन, प्रॉपर नाउन. Concrete noun stands for thing that you can actually touch or feel. म्हणजे कॉन्क्रीट नाउन त्या वस्तूला आपण स्पर्श करू शकतो, जाणीव होते आपल्याला. जसं टेबल आहे, पुस्तक आहे. आता बघा या ठिकाणी बघा एक्झाम्पल बिल्डिंग ते आहे का नाही? लॉयन आपण पाहू शकतो. प्लांट, रोपटे, वनस्पती, स्पून. ॲबस्ट्रॅक्ट नाउन भाववाचक नाम. ॲबस्ट्रॅक्ट नाउन स्टँड फॉर आयडियल. भाववाचक नाम भाव ज्यातून व्यक्त होतो, क्वालिटी. उदाहरणार्थ फिलिंग असेल, अँगर असेल नाही का, फिलिंग भावना. इटीसी दॅट यू कॅनॉट ॲक्च्युअली टच ऑर सी. एक्झाम्पल ब्रेवरी. आता एखाद्याची भावना सुखद भावना आहे, दुःखद भावना आहे, तर तिला काय असं फॉर्म आहे का, आकार आहे का? ती फक्त ती काय भाववाचक नाम, भाव व्यक्त केला त्यातून आपण, आणि म्हणून त्याला भाववाचक नाम असं म्हणतो. ब्रेवरी वीर, शूर, वीर. विजडम करेज, पिटी, काइंडनेस, पॉवर्टी, थॉट विचार. आता विचार काय? पुस्तकासारखा आपण विचाराला स्पष्ट करतो का? नाही. टेबलाला हात लावतो, खुर्चीला हात लावतो. चाइल्डहुड बालपण असं काही आहे काय त्याच्यामध्ये? त्याच्यातून फक्त भावना व्यक्त, ज्या नामातून केवळ फक्त भावना व्यक्त होतात त्याला आपण ॲबस्ट्रॅक्ट. दॅट नाउन इज कॉल्ड ॲबस्ट्रॅक्ट नाउन. त्याला भाववाचक नाम असं म्हणतो. चाइल्ड आणि लाफ्टर. Some nouns refer to something that can be counted. Some nouns refer to something that can be counted. म्हणजे त्यात मग काउंटेबल नाऊन आहे, अनकाउंटेबल नाऊन आहे. म्हणजे मोजता येण्याजोगी नामं, मोजता न येण्याजोगी नामं. आता फॉर एक्झाम्पल देअर आर मेनी फ्लावर्स इन द गार्डन, फुल स्टॉप. देअर आर रड द सेंटेन्स. देअर आर मेनी फ्लावर्स इन द गार्डन. बगीच्यामध्ये अनेक फुलं आहे, फुल स्टॉप. सम ऑफ देम आर रेड. त्यांच्यातली काही लाल आहे. आता सम, मेनी आणि मच हे कुठं वापरायचं हे इथं आपण कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. मेनी इज युज्ड विथ काउंटेबल नाउन. राईट डाऊन. मेनी इज युज्ड विथ काउंटेबल नाउन अँड सम इज युज्ड विथ बोथ काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउन. सम ह्या शब्दाचा उपयोग मोजता येण्याजोग्या तसेच मोजता न येण्याजोगा नामासाठी केला जातो. अँड मच इज युज्ड ओनली बिफोर अनकाउंटेबल नाउन्स. और मच इज युज्ड विथ अनकाउंटेबल नाउन्स. मच ह्या शब्दाचा उपयोग किंवा त्या काय असेल त्याचा उपयोग कशासाठी केला जातो? मोजता न येण्याजोग्या नाम. आता मोजता वॉटर आपण मोजू शकतो. एक पाणी, दोन पाणी. देर इज मच वॉटर इन द वेल. विहिरीमध्ये भरपूर पाणी आहे. मग किती पाणी आहे? 2 फूट आहे का 3 फूट आहे का 1000 लिटर आहे का 10,000 लिटर आहे? म्हणजे त्याचं परिमाण ठरवून ज्या गोष्टी मोजल्या जातात पण त्यांचं मोजमाप करण्यासाठी टू टेक दिअर मेजरमेंट. त्यांचं मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला परिमाण ठरवावं लागतं. आणि अशा परिमाण ठरवणाऱ्या ज्या वस्तू आहे त्या या ठिकाणी कशामध्ये मोजल्या जातात? तर अनकाउंटेबल मध्ये मोजल्या जातात. मग मेनी इज युज्ड विथ काउंटेबल नाउन, मच इज युज्ड विथ अनकाउंटेबल नाउन अँड सम इज युज्ड विथ बोथ काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउन. एवढं लक्षात ठेवा. राहिलेलं भाग आपण पुढे पाहणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते काउंटेबल नाउन काय आहे, काउंटेबल सिंग्युलर काय आहे, प्लुरल काय आहे ते आपण